मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरुः श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातां सहगण रघुनाथान्वितं तं सजीवम् साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदां सहगण ललितां श्रीविशाखान्वितं नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्तस्वामिन् इति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे वंशकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो महावदन्याय कृष्णप्रेमप्रदायते कृष्णाय कृष्णचैतन्य नाम्ने गौरत्विषे नमः। पंचतत्वात्मकं कृष्णं भक्तरूपस्वरूपकं भक्तावतारं भक्ताख्यं नमामि भक्तशक्तिकं। हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमस्तुते। तप्तकाञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरे प्रिये। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्त। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। कम करोति वाचालं करोति यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुदेवं। जय जय श्री चैतन्य जय नित्यानंद जय जय श्री चैतन्य जय नित्यानंद जय अद्वैत चंद्र जय गौर भक्तवृंद। जय अद्वैत चंद्र जय गौर भक्तवृंद। जय जय श्री चैतन्य जय नित्यानंद जय अद्वैत चंद्र जय गौर भक्तवृंद। जय जय श्री चैतन्य जय नित्यानंद जय अद्वैत चंद्र जय गौर भक्तवृंद। श्री गौरांग महाप्रभु की जय। गौर पूर्णिमा महामहोत्सव की जय। गौर पौर्णिमा महामहोत्सव येतो आहे आणि आज 1 तारीख, उद्या 2, परवा 3 तारीख आहे गौर पौर्णिमा, म्हणजेच गौरांग महाप्रभू यांचा आविर्भाव दिवस, प्राकट्य दिन। भगवान कृष्ण या भौतिक जगामध्ये प्रकट होतात आणि भगवान कृष्ण हे प्रत्येक वेळेस स्वतः कृष्ण प्रकट होत नाही। तर भगवान कृष्ण केव्हा केव्हा प्रकट होतात या भौतिक जगामध्ये? कुठल्या युगामध्ये भगवान कृष्ण येतात? द्वापार युगामध्ये भगवान कृष्ण प्रकट होतात। पण प्रत्येक द्वापार युगामध्ये भगवान कृष्ण प्रकट होत नाही।
तुम्हाला एक प्रश्न विचारतो. एक अभंग माहिती आहे तुम्हाला? युगे 28. बस बस हां, कुंडलिकाच्या भेटी. पुढे तर पंढरपूरला जे विठ्ठल आहेत ते कृष्ण आहेत आणि ते कृष्ण युगे 28. 28 काय? 28 युग विटेवर उभा आहे 28 युगापर्यंत. त्याच्यानंतर मग हा कुठला युग आहे? आणि याच्या अगोदर कुठला युग होता? द्वापार युग. मग ते कुठल्या युगामध्ये उभे आहेत? कुठल्या युगापासून उभे आहेत ते? कृष्ण कुठल्या युगामध्ये आले? मग द्वापार युगापासून उभे आहेत ते. कृष्ण द्वापार युगामध्ये आहे. द्वापार युगापासून उभे आहेत, आता कलियुगामध्ये आलेत ते. मग अजून किती युग राहणार आहेत? 28 युग राहणार आहेत ते. मग युग किती असतात? 4. मग 28 कुठून आले? ब्रह्मदेवाचे. हां, तर ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये एकदा कृष्ण येतात. मग जो युगा सायकल आहे, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापार युग आणि कलियुग, हा युग सायकल आहे. आणि प्रत्येक युगमध्ये सत्ययुगामध्ये भगवान येतात, दशावतार लीला करतात. द्वापार युगामध्ये, त्रेतायुगामध्ये रामचंद्र येतात, द्वापार युगामध्ये कृष्ण येतात आणि कलियुगामध्ये गौरांग महाप्रभू येतात. पण प्रत्येक द्वापार युगामध्ये जर कृष्ण येतात, मग ब्रह्माजीच्या एका दिवसामध्ये 1000 चतुर्युग होतात. म्हणजे 1000 द्वापार युग येतात. मग कृष्ण किती आले? 1000. पण मग असं वर्णन आलेलं आहे की कृष्ण फक्त एकदाच येतात. ब्रह्मदेवाच्या एका दिवसात कृष्ण फक्त एकदाच येतात. मग असं का म्हटलं आहे? असं यासाठी म्हटलं आहे की इतर वेळेस कृष्ण येतात, पण ते कृष्ण कोण असतात? ते नारायण भगवान असतात, विष्णू भगवान असतात, जे कृष्ण रूपामध्ये प्रकट होतात. मग विष्णू, कुठले विष्णू आहेत जे अवतार घेतात या ब्रह्मांडामध्ये? क्षीरोदकशाही विष्णू. आतमध्ये जागा आहे, बसायला येऊ शकता. क्षीरोदकशाही विष्णू हे विविध अवतार घेऊन प्रकट होतात. मग कुठले कुठले अवतार घेऊन येतात ते? मत्स्य अवतार, कूर्म अवतार, वराह अवतार, नरसिंह अवतार, परशुराम अवतार, राम अवतार, वामन अवतार, कृष्ण अवतार, बुद्ध अवतार, बलराम अवतार आणि कल्की अवतार. दशावतारमध्ये येतात. मग भगवान कृष्ण हे नारायण भगवान हे या रूपामध्ये प्रकट होतात. मग तेच नारायण भगवान द्वापार युगामध्ये, तेच विष्णू भगवान द्वापार युगामध्ये कृष्णाच्या रूपामध्ये प्रकट होतात. प्रत्येक द्वापार युगामध्ये. मग ब्रह्मदेवाच्या एका युगामध्ये, देवाच्या एका दिवसामध्ये, ब्रह्मदेवाच्या एका दिवसाला कल्प म्हणतात. कल्प. कुठल्या कल्पात राहतो असं म्हणतात? कल्प. हरणांचा कळप नाही, मेंढरांचा कळप नाही, ब्रह्माजींचा कल्प आहे हा कल्प. कुठला कल्प? 1000 वर्षांचा, 1000 चतुर्युगांचा जो वेळ आहे त्याला म्हणतात एक कल्प. ब्रह्मदिवसा एक दिवस. मग ह्या देवाच्या एका दिवसामध्ये स्वतः कृष्ण येतात. बाकीच्या युगामध्ये, द्वापार युगामध्ये स्वतः कृष्ण येत नाही, विष्णू भगवान कृष्णाचं रूप घेऊन प्रकट होतात. मग स्वतः कृष्ण आणि भगवान विष्णू यामध्ये अंतर आहे का?
हो. काय अंतर आहे? भगवान कृष्ण गोलोक वृंदावनामध्ये राहतात. जे धाम सर्वात उच्च धाम आहे गोलोक वृंदावन, जिथे भगवान कृष्ण राहतात आणि त्यांच्या सखी गोपिया तिथे राहतात आणि त्यांचं हे गोलोक वृंदावनाच्या खाली त्यांचा मथुरा धाम आहे, जिथे त्यांच्या पत्नींसोबत त्या निवास करतात. तर भगवंतांचे जे धाम आहेत ते शाश्वत आहेत. इथे आहेत, हे इथलं धाम, वरचं धाम, आध्यात्मिक धाम इथे आलेलं आहे अंशरूपामध्ये आणि भगवान इथे येऊन लीला करतात त्या धामामध्ये. मग तो धाम मथुरा धाम आहे, वृंदावन धाम आहे आणि द्वारका धाम आहे, त्या रूपात इथे प्रकट होतात. तर अशा पद्धतीने भगवान कृष्ण हे मूळ रूपामध्ये ब्रह्माजीच्या एका दिवसामध्ये एकदा येतात. मग एकदा केव्हा येतात ते? ब्रह्मदेवाच्या दिवसात, जे ब्रह्मदेवाच्या आयुष्याचा दुसरा परार्ध चालू होतो. ब्रह्मदेव किती वर्ष जगतात? 100 वर्ष. मग त्यांचं अर्ध आयुष्य म्हणजे किती झाले? 50 आयुष्य. अर्ध आयुष्य त्याला म्हणतात एक परार्ध. पहिला परार्ध, एक परार्ध. आणि 50 वर्षानंतर येतो त्याला म्हणतात द्विपरार्ध. द्विपरार्ध. आणि भगवान कृष्ण स्वतः द्विपरार्धमध्ये येतात ब्रह्माजीच्या. म्हणजे ब्रह्माजीचा आता ह्या आपल्या या ब्रह्मांडामधले आत्ता सध्याच्या ब्रह्माजींचं वय किती असेल? कोण सांगेल? आताच सांगितलं मी. अबव 50, 50च्या वर. एक परार्ध म्हणजे 50 आणि त्याच्या पहिले 50 आणि द्विपरार्ध म्हणजे नंतरचे 50. 100 नाही. द्विपरार्ध म्हणजे एक परार्ध म्हणजे पहिले 50, 1 ते 50पर्यंत हा एक परार्ध, आणि 51 पासून 100पर्यंत हा द्विपरार्ध. ब्रह्माजीचा आता द्विपरार्ध चालू आहे, म्हणजे त्यांचं वय किती असेल? 50च्या वर त्यांचं वय आहे. मग जेव्हा द्विपरार्धमध्ये ब्रह्माजींच्या ह्या एका कल्पामध्ये एका दिवसाच्या 28वा जो चतुर्युग येतो, त्या 28व्या चतुर्युगामध्ये येणाऱ्या द्वापार युगामध्ये जे कृष्ण येतात ते साक्षात कृष्ण असतात, हे विष्णू कृष्ण नसतात. थोडं समजतंय? नाही समजत? बोर्डावर लिहू नको? पेन आहे का पेन? ब्रह्माजीचा एक दिवस. जाऊ दे, आले ना? आले ना? बस, टेन्शन घेऊ नका. ते ह्याच्यासाठी सांगायचं आहे तुम्हाला. तो बोर्ड उचलून इथे ठेवा. तो बोर्ड लिहायला किती आहे काय ना? त्याला उभं करा, उभं घ्या इकडे. ब्रह्माजी किती वर्ष जगतात? 100. पहिले 50 वर्ष त्यांचे. एवढं समजलं? पहिलं अर्ध आयुष्य ब्रह्माजींचं संपलं.
50 वर्ष संपले. आता ही दुसरे द्विपरार्धामधला 1, 2 असे काहीतरी त्यांचे आयुष्य वर्ष सुरू झाले. आता या द्विपरार्धामधला एक कल्प म्हणजे एक दिवस, एक कल्प म्हणजे एक दिवस ब्रह्माजीच्या एका दिवसामध्ये, द्विपरार्धीच्या एका दिवसामध्ये 28वा चतुर्युग. या 28व्या चतुर्युगामधला द्वापार युग, यामधला याच्यामध्ये कृष्ण येतात. या 28व्या चतुर्युगामध्ये कृष्ण येतात. द्विपरार्धमधला जो आहे एक दिवस आहे, त्या एका दिवसामध्ये किती असतात? एक सहस्त्र चतुर्युग. एक सहस्त्र चतुर्युगामधला एक सहस्त्र चतुर्युगामधला 28वा चतुर्युग. मग त्या 28व्या चतुर्युगातल्या द्वापार युगामध्ये कृष्ण येतात. मग हे ब्रह्माजीचे जे 50 वर्ष झाले, या 50 वर्षामध्ये किती चतुर्युग येऊन गेले असतील? किती? एका दिवसामध्ये एक सहस्त्र, एका दिवसामध्ये 1000 द्वापारयुग येतात, बरोबर? एका दिवसामध्ये. मग एका महिन्यात किती येईल? एका दिवसात 1000. एका दिवसाला 1000 रुपये पगार आहे. हे लवकर समजेल. एका दिवसाला 1000 रुपये पगार आहे, तर 30 दिवसाला किती पगार भेटेल? बघा काय फटाफट उत्तर दिलं. मग जर 30 दिवसाला 30,000 रुपये पगार मिळाला, तर एका वर्षाला किती पगार मिळेल? 12×36 किती आले? 3,60,000 रुपये वर्षाला, बरोबर आहे? मग असे 50 वर्षाचे किती झाले? कॅल्क्युलेशन करा. एका दिवसाला एका दिवसाला 1000 द्वापारयुग. एका दिवसाला 1000 द्वापारयुग, तर 30 दिवसाला किती? एका महिन्याचे 30,000. एका वर्षाचे किती? एका वर्षाचे 3,60,000. हम्म 3,60,000 गोंडीला आता एका वर्षाचे झाले, तर 50 वर्षाचे किती झाले? 36 पंचे किती? 6 पंच 30, 5 त्रिक 15 आणि 3 18. हां, त्याच्यावर किती येईल मग? किती झाले? दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष, कोटी. 1,80,00,000 द्वापार युग.
1,80,00,000 द्वापार युग, बरोबर. म्हणजे प्रत्येक द्वापार युगामध्ये कृष्ण येतात. मग किती कृष्ण आले 50 वर्षात? रूप आहे, भगवान विष्णूंचे अवतार आहेत. म्हणून माहिती आहे का चिन्ह तुम्हाला? म्हणून 1,00,000 किती कोण? कृष्ण. एक 1,80,00,000 विष्णू कृष्णाच्या रूपात येण्यानंतर एकदा स्वयं कृष्ण प्रकट होतात. प्रत्येक युगामध्ये भगवान द्वापार युगामध्ये येतात कृष्ण, पण ते विष्णू कृष्णाचं रूप घेऊन येतात आणि लीला करतात आणि जातात. पण द्विपरार्धामध्ये एकदा 28व्या चतुर्युगामध्ये एकदा फक्त स्वयं कृष्ण प्रकट होतात, जे गोलोक वृंदावनामध्ये निवास करतात. जे भगवान कृष्ण सगळ्या विष्णूंचा आणि सगळ्या अवतारांचा उगमस्थान आहे, सगळ्या सृष्टींचे उगमस्थान आहेत. हे भगवान कृष्ण प्रकट होतात. तर मग आणि हा जो द्वापारयुग जो एवढा 1,80,00,000 विष्णू कृष्ण आल्यानंतर एकदा जे 28व्या चतुर्युगामध्ये ह्या एका दिवसामध्ये ब्रह्माजीच्या एका दिवसामध्ये म्हणजे एका कल्पामध्ये 28व्या चतुर्युगामध्ये 28व्या युगामध्ये जेव्हा जो द्वापारयुग येतो त्यामध्ये साक्षात कृष्ण जेव्हा जे प्रकट होतात, जे कृष्ण प्रकट होतात, तो द्वापारयुग आत्ता जो आपला कलियुगानं अगोदर गेलेला तो द्वापारयुग आहे. समजलं? किती भाग्यवान आहोत आपण. जस्ट आत्ताच्या द्वापारयुगामध्ये हे स्वतः कृष्ण येऊन गेले. आणि 1,80,00,000 द्वापारयुग येतात, द्वापारयुगातले येतात. तर कलियुग किती येतील? तेवढेच येतील ना. कलियुग किती येतील? 1,80,00,000 कलियुग येतील. मग चैतन्य महाप्रभू किती येतील? तेवढेच येतील, आहे की नाही? कारण प्रत्येक कलियुगामध्ये कृष्ण चैतन्य महाप्रभू येत आहेत, गौरांग महाप्रभू येतात आणि प्रत्येक द्वापारयुगामध्ये कृष्ण येत आहेत. पण प्रत्येक द्वापारमध्ये प्रत्येक कलियुगामध्ये येणारे जे कृष्ण आहेत हे गौर नारायण असतात. हे गौर नारायण असतात. हे नारायण भगवान गौरांग महाप्रभूंच्या रूपामध्ये येतात प्रत्येक कलियुगामध्ये. तसंच आता कसं काय करणार? गौरांग महाप्रभू हे पण अशाच पद्धतीने येतात कलियुगामध्ये. सेम एवढ्या आकड्याने येतात. आणि 1,80,00,000 गौर नारायण आल्यानंतर दुसऱ्या द्विपरार्धामध्ये जेव्हा स्वयं कृष्ण येतात ज्या द्वापारयुगामध्ये, त्या द्वापारयुगाच्या नंतरच्या येणाऱ्या कलियुगामध्ये स्वयं कृष्ण गौरांग महाप्रभूंच्या रूपात येतात. साक्षात तेच कृष्ण गौरांग महाप्रभूंच्या येतात राधाराणीचा महाभाव धारण करून. आणि आपण एवढे भाग्यशाली आहोत की या एवढ्या 1,80,00,000 गौर नारायण आल्यानंतर आता या द्विपरार्धामध्ये त्याचं अजून कॅल्क्युलेशन जाईल, ज्यामध्ये
एक कल्प आहे ब्रह्माजींचा. 28वा जो चतुर्युग आहे त्या 28व्या चतुर्युगामध्ये जसं स्वयं कृष्ण आले, त्याच कलियुगानंतर, त्याच द्वापारयुगानंतर येणाऱ्या कलियुगामध्ये स्वयं कृष्ण गौरांग महाप्रभूच्या रूपात प्रकट होतात. आणि ते गौरांग महाप्रभू आत्ताच 500 वर्षापूर्वी येऊन गेले. किती भाग्यशाली आपण. आत्ता येऊन गेले ते साक्षात भगवान कृष्ण गौरांग महाप्रभूच्या रूपात राधा राणींचा महाभाव धारण करून इथे आले. का येतात ते इथे? साक्षात कृष्ण का येतात इथे? कारण त्यांच्या मनामध्ये काही प्रश्न असतात. काय प्रश्न होते त्यांच्या मनामध्ये? जेव्हा ते वृंदावनामध्ये लीला करायचे कृष्ण, आणि तेव्हा राधा राणींकडे बघायचे की राधा राणी एवढी माझं दर्शन करण्याने एवढं आनंद कसे काय घेते, एवढं तिला काय सुख मिळतं. मी तिला खूप वेळ वादा करतो मी जाण्याचं आणि मी कधी जात नाही. ती रात्रभर वाट बघते, किंवा कुठे एकाच ठिकाणी जर भेटायचं असेल ते दिवसभर वाट बघते, मी कधी जात नाही आहे. कधी कधी मान करते राजराणी, कधी कधी रागावते राजराणी. पण तिच्या मनामध्ये जो कृष्णांना संतुष्ट करण्याची जी भावना आहे, प्रेम आहे, उत्कट प्रेम आहे, हा प्रेम त्यांनी इतर कुठे बघितलं नाही कृष्णाने. आणि त्याच्याने कृष्णांपेक्षा जास्त आनंद राधाराणींना होतो. तुम्ही जर इथे बसलेत, तुमचे गुडघे दुखायला लागले एका तासात, आणि कोणतरी येऊन तुमचे पाय दाबतोय, तुम्हाला कसं वाटेल? पण जर तुम्हाला असं दिसेल की तुमचे पाय दाबणारा व्यक्ती तुमच्यापेक्षा जास्त आनंदी आहे, तर तुम्ही म्हणाल की माझं पाय तू दाबतो, तुला काय एवढा आनंद होतो? तेवढं नाही, तुम्हाला नाही समजणार. ते तुमच्या पायामध्ये अशी दिव्य शक्ती आहे. असं घरी प्रयोग करून बघा एकदा. सासूबाईला सांगा, सासूबाईने सुनेला सांगा की नाही, सूनबाईने सासूला सांगा की सासूबाई तुमचे पाय दाबण्यामध्ये जो आनंद आहे, असं कधी होणार नाही ना. आहेत काही सुना आहेत अशा की ज्या आपल्या घरच्यांची सेवा करण्यामध्ये खूप त्यांना आनंद मिळतो. मी अशी पण सुनबाई बघितले की जी हॉस्पिटलाइज झाली होती ICUमध्ये, आणि तिच्यासोबत राहण्यासाठी तिची मुलगी आली स्वतः, आणि एक दिवस राहिली, एक नाईट. दुसऱ्या दिवशी सकाळी तिची सून आली राहायला. तर ती तिच्या मुलीला सांगते, तू घरी जा, तिला राहू दे, सुनेला राहू दे. सुनेवर एवढं प्रेम, आणि सुनेचं एवढं प्रेम तिच्यावर की ती सुनेला थांबवलं आणि मुलीला पाठवून दिलं. शक्यतो असं होत नाही. दोघींचं खूप प्रेम होतं, कारण ते खूप चांगली सेवा करायची. सेवेने सर्वांना जिंकता येतं. तर कृष्ण जेव्हा बघतायत की सेवा करणारा जास्त आनंदी आहे सेव्य व्यक्तीपेक्षा, तर तेव्हा त्यांना प्रश्न पडतोय की हिला असा काय एवढा आनंद होतोय, हे त्यांना बघायचं आहे. तर पहिलं कारण गौरांग महाप्रभूंचं प्रकट व्हायचं काय, की राधा राणी कृष्णांना बघून असा कुठला आनंद अनुभवते हे बघायचं आहे. पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न कृष्णाच्या मनामध्ये होता. दुसरं कारण गौरांग महाप्रभूच्या रूपात कृष्ण प्रकट होण्याचं दुसरं कारण काय कारण आहे, की जर राधा राणींना एवढा आनंद मिळतो तर माझ्यामध्ये असं काय आहे? माझ्यामुळे मिळतो ना, कृष्णांमुळे मिळतो राधा राणींना आनंद. मग कृष्ण हे विचार कर, तिला आनंद मिळतो ते काय आहे ते मला चाखायचं आहे, ते मला बघायचं आहे की नक्की काय आनंद येतो. पण दुसरा कारण हे की मग माझ्यामध्ये असं काय आहे की ज्याच्यामुळे तिला जास्त आनंद मिळतो. ह्या कारणासाठी कृष्ण प्रकट होतात. कारण कृष्ण जेव्हा द्वारकेमध्ये होते आणि एकदा असे जाताना द्वारकेतले जे राजमहल होते त्याच्याबद्दल खूप चांगलं वर्णन केलं आहे भागवतमध्ये. महल असे होते सुंदर सुंदर, आणि त्याच्यावर जे फर्श वगैरे केलं होतं, फर्श टाईल्स त्या काळच्या, जर टाईल्स आपल्यासारखे टाईल्स मेड याच्यात अशा टाईल्स नव्हत्या बनवलेल्या, मॅनमेड नव्हत्या. त्याच्या असे स्टोन्स असायचे, पारदर्शक स्टोन्स होते, त्याला असे पॉलिश करून आणि त्याच्याने असे बसवले होते.
तर ते एवढे सुंदर दिसायचे, रंगीबेरंगी असायचे की त्याच्यामध्ये आपली प्रतिमा दिसू शकत असे, एवढे क्लिस्टर क्लिअर असायचे ते, क्लीन एकदम असायचे ते. आणि एकदा कृष्ण असे जाताना कृष्णांनी अचानक त्यांचा चेहरा स्वतःला बघितला आणि कृष्णाने बघितलं की अरे एवढा सुंदर व्यक्ती कोण आला इकडे, आणि ते इकडे बघायला लागले. तर त्यांना कोणीच दिसलं नाही. नंतर त्यांना अरे माझीच सावली येते, माझंच प्रतिबिंब येते. हे जेव्हा कृष्णाने बघितलं की माझंच प्रतिबिंब आहे, तेव्हा कृष्णांना वाटलं की मी एवढा सुंदर आहे. आणि कृष्णाच्या सुंदर सौंदर्याबद्दल असं वर्णन आहे की कृष्णाचं सौंदर्य हे क्षणोक्षणी वाढत जातं. म्हणजे आता जर त्यांनी बघितलं की मी एवढा सुंदर आहे, तर त्याच्यानंतर पुढच्या क्षणाला त्यांचं सौंदर्य अजून वाढेल, त्याच्या पुढच्या क्षणाला त्यांचं सौंदर्य अजून वाढेल. आणि किती वाढतं आहे हे वाढतच जातं, याला काही लिमिट नाही आहे. प्रत्येक क्षणी ते अपडेट होत राहतं सौंदर्य. आणि आपला थोडा फरक पडतो, आपला असा उलटी गंती आपली. एका ठराविक काळापर्यंत सुंदरता असते, त्याच्यानंतर मग हवा निघते. फुगा असं बघा, फुगा असं फुगल्यानंतर कसा एकदम टम गुबगुबी दिसतो असा, आणि त्याच्यानंतर काही दिवस झाले की असा तो जिरायला सुरुवात होतो. ती हवा कशी काय जाते काय माहिती. फुगा पाहिजे तर फुगून ठेवा बघ त्या, आणि 2 दिवसात बघा त्याला असा दाबा एकदम असा जाईल तो आतमध्ये, आणि त्याच्यानंतर एकदम बारीक व्हायला लागलं, त्याच्यावर सुरकुत्या पडतील त्या फुग्यावर, आणि मग त्याच्यानंतर असं एकदम बारीक होईल आणि दुसरी. तर तसं भौतिक सृष्टीची सौंदर्य असं आहे आणि आध्यात्मिक सृष्टीचं सौंदर्य वाढत जातं. तर असे कृष्ण, त्यांना हा प्रश्न पडला की हा भाव मला आणि राधाराणीचा महाभाव काय आहे. काय काय प्रश्न होते कृष्णाचं प्रकट होण्याचं. पहिलं कारण कुठलं, राधा राणीला असा काय आनंद होतो ते बघायचं होतं, ते चाखायचं होतं. दुसरं, माझ्यामध्ये असं काय विशेष आहे ते त्यांना बघायचं होतं. आता बघा, माझ्यामध्ये जर काय, मी कसा दिसतोय हे माझ्यापेक्षा तुम्ही चांगलं जास्त जाणू शकता. मी कसा आहे माझ्यापेक्षा तुम्ही जास्त चांगलं जाणू शकता. मला बघायचं असेल तर मला माझ्यातून बाहेर यावं लागेल, बरोबर आहे. ते मला शक्य नाही. आणि एकदा जर मी माझ्यातून बाहेर झालो तर मग झालं, परत माझ्यामध्ये मला इथं येणं शक्य नाही आहे. पण कृष्ण तसे नाहीत, कृष्ण करू शकतात. आणि म्हणून, आणि तिसरं कारण, कृष्ण राधाराणींचा महाभाव काय आहे तो जाणू इच्छित होते. कृष्णांप्रती उत्कट प्रेम राधाराणींचं कसं आहे, किती आहे, काय आहे, त्याला डेप्थ किती आहे ते जाणायचं होतं. 3 कारणं होते कृष्णांचे गौरांग महाप्रभूंच्या रूपात प्रकट होण्याचं कारण. हे 3 कारण कुठले आहेत, अंतरंग कारण आहेत, सिक्रेट रिझन आहे ते. आणि गौण कारण कुठले आहेत, बाह्य कारणं कुठले आहेत. मग बाह्य कारण काय आहे, कृष्णाचं यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्. कशासाठी प्रकट होतात भगवान, युग धर्माची स्थापना करण्यासाठी. आणि कलियुगाचा युग धर्म काय आहे, हरिनाम संकीर्तन. आणि हरिनाम संकीर्तनाची स्थापना करण्यासाठी गौरांग महाप्रभू प्रकट झाले. दुसरा, भक्तांना संग देण्यासाठी, भक्तांना आनंद देण्यासाठी, भक्तांचा उद्धार करण्यासाठी, असुरांचा नाश करण्यासाठी. पण आता इथे ते असुरांचा नाश कसं करतायत, सुदर्शन चक्राने नाही करत, कशाने करताय, हरिनामाने करताय. असुरी प्रवृत्तीचा नाश करण्यासाठी आले ते, असुरांचा नाश नाही करत, असुरी प्रवृत्तीचा नाश करतात. का, कारण कलियुगामध्ये जर असुरांचा नाश करायला सुरुवात केली तर शिल्लकच नाही राहणार कोण. कारण प्रत्येकामध्ये कमी जास्त प्रमाणात असुरी प्रवृत्ती आहे. आणि म्हणून प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी गौरांग महाप्रभू आले संकीर्तन आंदोलन घेऊन. हे बाह्य कारण आहे. अजून कुठलं एक बाह्य कारण आहे की गौरांग महाप्रभू आपल्या धामामध्ये होते कृष्ण रूपामध्ये, पण अद्वैत आचार्य नावाचे एक मोठे संत, दाढी लावलेलं असते बघा, अशी मोठी, हात वर केले आहेत, जय श्रीकृष्ण चैतन्य, बोला, श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि. तर ते अद्वैत जे आहेत, अद्वैत सगळ्यात ज्येष्ठ पंचतत्वांमधले सगळ्यात मोठे
अद्वैत आचार्य. हे अद्वैत भगवान कृष्ण प्रकट, गौरांग महाप्रभू प्रकट होण्याच्या अगोदर प्रकट झाले. आणि इथे येऊन जेव्हा या जगाची स्थिती बघितली तेव्हा त्यांना फार दुःख झालं की कसे लोक आहेत हे लोक धर्माला अधर्माला धर्म समजत आहेत आणि अधार्मिक कार्य धर्माच्या नावाने करतायत. आणि त्याच्यामुळे यांचा उद्धार होण्यासाठी यांना कोण यांचा उद्धार करेल. आणि म्हणून त्याने साक्षात कृष्णांना त्याने पाचारण केलं आणि शालिग्राम शिला घेतली, नरसिंह शालिग्राम शिला, गंगेच्या किनारे बसले एका झाडाखाली आणि गंगाजल आणि तुलसी दल प्लस गंगाजल त्याने कृष्णांच्या शालिग्रामाच्या चरणांवर वाहायला सुरुवात केली. शालिग्रामवर काय वाहायचे? तुलसी दल आणि गंगाजल तुलसी दल हे भगवान विष्णूंना अतिप्रिय आहेत आणि विशेष करून शालिग्राम शिला. म्हणून शालिग्राम शिलाची उपासना पूजा तुलसी दल आणि गंगाजलाने केली जाते. ती त्यांना जास्त संतुष्टी करते. आणि असे त्यांना ऑफरिंग करायचे, रोज दिवसभर त्यांना अर्पण करायचे आणि मोठ्याने ते पुकारायचे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. मोठ्याने ते ओरडायचे अक्षरशः. आणि त्यांची पुकार एवढी तीव्र होती, त्यांची भावना एवढी तीव्र होती की तो ध्वनी या पूर्ण ब्रह्मांडाला भेदून, ब्रह्मांड म्हणजे केवळ पृथ्वीची कक्षा नाही, ब्रह्मांडाला भेदून ते आध्यात्मिक जगामध्ये ते ध्वनी जायचे आणि भगवंतांच्या कानावर पडायचे. आणि भगवंत म्हणायचे की माझा भक्त आहे अद्वैत आचार्य, तो मला पुकारतोय, मला जावंच लागेल. आणि म्हणून बाह्य कारण काय? अजून अद्वैत आचार्यांनी भगवंतांना पुकारलं आणि विनंती केली आणि म्हणून गौरांग महाप्रभू प्रकट झाले. बाह्य कारण कुठलं बाह्य कारण बघितलं आपण? कोण सांगेल? हां सांग बाह्य कारण कुठलं? एक सांग कुठलं तरी. तुम्ही सांगा. साधूंची रक्षा करण्यासाठी. पुढे युग धर्माची स्थापना करण्यासाठी. अजून दुष्ट प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी. अद्वैत आचार्यांच्या प्रार्थनेला प्रतिसाद देण्यासाठी ते प्रकट झाले. हे त्यांची बाह्य कारण आहेत. अंतरंग कारण कोण सांगेल? एकेकाने सांगायचं, हातवर करू. जो हां. आणि दुसरं कारण कृष्ण. हां, स्वतः म्हणजे काय असे विशेष गुण आहे ते बघण्यासाठी. 2 कारण. तिसरं का एवढा कुठला आनंद आस्वादन करते राधाराणी हे बघण्यासाठी प्रकट झाले गौरांग महाप्रभू. हे कोण आहेत गौरांग महाप्रभू? साक्षात कृष्ण आहेत. हे केव्हा येतात? साक्षात कृष्ण गौरांग महाप्रभूच्या रूपामध्ये हां 28 चतुर्युगामध्ये. पण कुठल्या पदार्थामध्ये? द्विपदार्थामध्ये ब्रह्मदेवाच्या एका कल्पात 28व्या चतुर्युगामध्ये जेव्हा द्वापार युग येतो त्या द्वापार युगामध्ये साक्षात कृष्ण येतात. त्याच नंतर येणाऱ्या कलियुगामध्ये गौरांग महाप्रभू येतात. बाहेर कोण आहे समजलं का? अदृश्य सैन्य. तर मग एवढा रेअरली त्यांचा त्यांचं प्राकट्य होतं. आणि आपलं खरोखर सौभाग्य आहे की आपल्याला त्याच कलियुगामध्ये जन्म मिळालेला आहे. मग विचार करा किती जन्म आपला सार्थक केला पाहिजे आपण, किती गौरांग महाप्रभूंच्या आश्रय घेतला पाहिजे आणि किती त्यांच्या नावाचा आपण टाहो फोडला पाहिजे. बोलो गौरांगा गौरांगा गौरांगा.
गौरांग 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 गौरांग. जेव्हा तुम्ही टेक्निकल आहे, जेव्हा तुम्ही 3 राम नाम घेता, जेव्हा तुम्ही 1000 विष्णू नाम घेता, तेव्हा 3 राम नाम घेण्याचं फळ मिळतं. म्हणजे 1000 विष्णू नाम जेव्हा तुम्ही घेता, विष्णू सहस्त्र नाव, त्याचं फळ 3 राम नामाने मिळतं. 1000 विष्णू नामाचं फळ 3 राम नामाने मिळतं. आणि 1000 विष्णू नामाचं फळ म्हणजे 3 राम नामाचं फळ 1 कृष्ण नामाने मिळतं. जर तुम्ही म्हटलं 1 कृष्ण, तर तुमचं 1 विष्णू सहस्त्र नाम झालं. टेक्निकली आहे हे, भावाच्या दृष्टिकोनातून वेगळं आहे, असं शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे. तो श्लोक पण आहे एक. पण तुम्ही कृष्ण जर म्हणताय, पण त्या कृष्णांपेक्षा जर तुम्ही गौरांग जर म्हटले, तर तेच कृष्ण आहेत गौरांगाच्या रूपामध्ये, पण त्याचा मूड मात्र वेगळा आहे. कसा मूड वेगळा आहे? एकच पापा असतात, ऑफिसमध्ये वेगळा मूड असतो आणि घरामध्ये वेगळा मूड असतो. बरोबर आहे? घरामध्ये ते घोडा पण म्हणतात आहे ना, पण ऑफिसमध्ये जाऊन पापा बाबा घोडा बना, तेवढं बेटा घरी जा, घोडा इथे नाही. घरचा मूड वेगळा आहे, ऑफिसचा मूड वेगळा आहे. तसं भगवान कृष्ण हे फार स्ट्रिक्ट आहेत. एकदा असं घडलं, सीता महाराणी द्वापार त्रेतायुगामध्ये, रामचंद्र हे वनवासामध्ये आहेत आता, आणि वनवासाचे वर्ष संपायला येत आहेत आता, आणि रामचंद्र चालत चालत दंडकारण्यामध्ये फिरत आहेत. आणि रामचंद्र दंडकारण्यामध्ये काय करायचे? सत्संग करायचे, साधूंना भेटायचे, त्यांच्या कुटीमध्ये बसायचे आणि कथा त्यांच्याकडून ऐकायचे. तर ते रामचंद्र सत्संग, वनवासामध्ये त्यांनी जर काय केलं असेल तर सत्संगाशिवाय त्यांनी काहीच नाही केलं. सत्संगाला किती महत्त्व देतात रामचंद्र स्वतः, विचार करा. आणि मग असं जेव्हा ते एका आश्रमामध्ये गेले साधूंच्या, तर तेव्हा त्या साधूंनी फार आनंदाने त्यांचं स्वागत केलं. आणि त्याच्यानंतर त्यातले साधूंनी त्यांना असे एखाद्या टूरवर घेऊन गेले, काही जागा दाखवण्यासाठी घेऊन गेले. आणि फिरता कुटीच्या एरियामध्ये फिरता फिरता त्यांना एक हाडांचं असा एक टिला, काय म्हणतात त्याला मराठीत, काय म्हणतात टिला? टेकडी 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 हाडांची टेकडी दिसली त्यांना अशी, म्हणजे ढीग ढीग, टेकडी म्हणण्यापेक्षा हाडांचा त्यांना ढीग दिसला, मोठा असा ढीग होता तो हाडांचा, अशा या रूममध्ये असं. आणि रामचंद्रांनी बघितलं, त्यावेळेस त्यांच्यासोबत कोण कोण होता? राम, लक्ष्मण आणि सीता. कारण सीतेचं अपहरण कुठे झालं? नाशिकमध्ये. राम, लक्ष्मण, सीता जेव्हा भ्रमण तिकडे फिरत होते, आणि तेव्हा रामचंद्राने विचारलं की हे एवढ्या हाडांचा ढीग हा कुठून, एवढे हाडं कुठून आले, इथे का बरं जमा केलेत? तेव्हा साधूंनी सांगितलं की इथे अनेको साधू निवास करतात प्रभू रामचंद्र, आणि तुमची आराधना करतात, तुमच्या नावाचा जप करतात, तपस्या करतात, आणि इथे एवढे असुर आहेत. त्यावेळेस दंडकारण्यामध्ये खूप खूप राक्षस असायचे, खूप, कारण ते जंगल फार घनदाट होतं, खूप राक्षस असायचे. आणि जेव्हा साधू तिथे तपस्या करायचे, त्यांना जाऊन ते खाऊन टाकायचे, त्यांना मारायचे, त्यांना खायचे, आणि त्यांचा मांस खाल्यानंतर त्यांचे हाडं फेकून द्यायचे कुठे पण. मग असे एवढ्या साधूंना मारून या असुराने ही हाडं जे फेकले होते इकडे तिकडे, ते आम्ही सगळे हाडं इकडे एकत्र जमा करून असा ढीग करून ठेवला आहे, तुम्हाला दाखवण्यासाठी की बघा किती साधूंची हत्या केली या राक्षसाने, आणि तुमची करुणा निर्माण होण्यासाठी आम्ही हा प्रयत्न केला आहे. आणि ते सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं की एवढे साधूंनी माझ्यासाठी बलिदान दिलं आहे, माझ्यासाठी प्राण न्योछावर केले आहेत, माझ्यासाठी एवढे कष्ट भोगलेत. हे जेव्हा रामचंद्राने बघितलं, तेव्हा रामचंद्राच्या डोळ्यातून पाणी आलं, आणि त्यांचा हृदय करुणाने द्रवित झाला.
आणि त्यावेळेस रामचंद्र अचानक त्यांना अतिशय राग आला त्यांच्यावर, ज्यांनी साधूंना असं त्रास दिला आहे. आणि तेव्हा रामचंद्राने आपला धनुष्य बाहेर काढला आणि रामचंद्र म्हणतात की मी आज व्रत घेतो आहे की या पृथ्वीवरच्या सगळ्या असुरांना मी ठार करेन. जेव्हा असं त्यांनी व्रत घेतला तेव्हा सीता महाराणी एकदम अशी चलबिचल झाली. सीता महाराणीला एकदम त्यांना वाटलं की असं का बरं. आणि मग सीता महाराज त्यांच्या समोर आले. ते म्हणाले की भगवान तुम्ही अशी प्रतिज्ञा का म्हणून घेताय. तुम्ही अशी प्रतिज्ञा घ्या की ज्यांनी या साधूंना मारलं आहे त्यांचा तुम्ही वध करणार. पण तुम्ही अशा असुरांचा वध का करताय की ज्यांनी यांना मारलं नाही आहे. ते जगाच्या पाठीवर बाकीचे भरपूर असुर असतील, असू दे त्यांना जे करायचं करू द्या, केव्हा तरी सुधारतील ते. सीता महाराणी जगत जननी आहे, जगाची आई आहे ती. तिच्या मनात विचार काय आहे, असुर असतील ना भले ठीक आहे, थोडा चान्स देऊ त्यांना, थोडं सुधारतील ते, थोडे येतील परत रस्त्यावर. तर सगळ्यांना का बरं तुम्ही मारताय. सगळ्यांना नका मारू. कोणाला मारते त्यांनाच मारा. जेव्हा ज्याने अपराध केला त्यांना मारा तुम्ही, काय प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. सगळ्यांना नका मारू. पण ज्यांनी अपराध केला त्यांना पण जर तुम्ही चान्स दिला सुधारण्याचा तरी चांगली गोष्ट आहे. हे सीता महाराणीचं हृदय आहे. आणि म्हणून जेव्हा सीता महाराणी तो धनुष्य बघायची रामचंद्रांकडे तेव्हा त्यांना भीती वाटायची की हे कोणाला मारतील काय माहिती. कारण त्यांची दया होती, करुणा होती सगळ्या जीवांप्रती. आणि म्हणून जेव्हा सीता रामचंद्राच्या सोबत आहे तेव्हा रामचंद्रांनी कोणाचा वध नाही केला. का? कारण तेव्हा रामचंद्र सीताराम जेव्हा सोबत असतात तेव्हा रामचंद्र फार करुणामयी असतात. का? कारण करुणामयी आई सीता महाराणी तिथे उभी आहे. पण जेव्हा सीता महाराणी नसते तेव्हा राम परशुराम होतात. आणि मग जेव्हा ते परशुराम होतात तेव्हा कोणाची तिथे गत्यंतर नाही मग. आणि म्हणून जेव्हा खर दूषण मिळून 14,000 राक्षसांनी रामचंद्रावर हल्ला केला. कुठे? नाशिकमध्ये, पंचवटी एरियामध्ये. फर्स्ट जिथे शूर्पणखेचं नाक कापलं त्याच्यामुळे. तिचे भाऊ होते खर आणि दूषण. त्यांनी 14,000 राक्षसांनी आक्रमण केलं रामचंद्रांवर. तेव्हा रामचंद्र म्हटले लक्ष्मण सीतेला थोडा सेफ साईडला घेऊन जा. सीता इथे असेल तर मी यांना मारू नाही शकत. का? कारण हे दयेचं रूप इथे उभं आहे. हिला घेऊन जा तिकडे एका गुफेमध्ये सेफ ठिकाणी ठेव, मी बघतो यांना. आणि जेव्हा सीता महाराणी त्यांच्यापासून दूर गेल्या तेव्हा रामचंद्रांनी जो चमत्कार केला, 14,000 राक्षसांना काही मुहूर्तांमध्येच त्यांना संपवून टाकलं. लगभग एक तासाच्या आसपास वेळामध्ये त्याने 14,000 राक्षसांना ठार केलं. आणि बघता रक्ताच्या नदी वाहायला लागल्या तिथे. कारण 14,000 राक्षसांच्या अंगात जास्त रक्त असतं ना, शरीर पण मोठं असेल ना. हे रामचंद्र. आणि म्हणून सीता महाराणी हमेशा घाबरायच्या की हे असुरांचा वध करतायत. जेव्हा भगवान कृष्ण ते द्वापारयुगामध्ये रामचंद्र होते, पण त्यांनी मात्र असुरांना काय गत्यंतर केलं नाही. पण जेव्हा ते कृष्ण रूपामध्ये आले, कृष्ण रूपामध्ये पण ते सुदर्शन चक्र धारण करायचे आणि असुरांचा वध करायचे. जिथे श्रीमती राधाराणी आहे तिथे त्याने कुठल्याही असुरांचा वध नाही केला. श्रीमती राधाराणी यांची हमेशा कृष्णाने रिक्वेस्ट राहायची की तुम्ही कृपया करून असुरांचा वध नका करू, असुरांना मारू नका. पण जेव्हा कृष्ण कलियुगामध्ये आले, ह्या कलियुगामध्ये आले, तेव्हा मात्र राधाराणीने विचार केला की यांना असं मी किती पण सांगा, हे चुपचाप जाऊन असुरांना मारतात. मग कलियुगामध्ये जर त्यांनी असं केलं तर कलियुगामध्ये कोणीच वाचणार नाही. आणि म्हणून मी यांना माझ्यापासून दूर कधीच सोडणार नाही, यांच्या जवळ हमेशा राहील. कशा रूपामध्ये? माझ्या अंगकांतीच्या रूपामध्ये. आणि माझा भाव यांच्या अंगावर धारण करून मी घेईन आणि मी हमेशा तिथे प्रकट राहीन, म्हणजे हे कोणालाच मारणार नाही. आणि म्हणून
हेच कृष्ण जेव्हा कलियुगात प्रकट झाले तेव्हा राधाराणीची अंगकांती, राधाराणीची अंगकांती कशी आहे? तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी. तप्त कांचन, कांचन म्हणजे सोना. कसा आहे सोना? तप्त, वितळलेल्या सोन्यासारखं रंग आहे राधाराणीचा. विचार करा किती किती ब्राईटनेस त्यांच्यामध्ये असेल, वितळलेलं सोनं. अशी राधाराणी एकदम चमकीली दिसते. तशी अंगकांती घेऊन आले गौरांग महाप्रभू. तप्त कांचन गौरांग. आणि अजून काय घेऊन आले? अंगकांती. तर कृष्णांच्यावर अंगकांती. आता कृष्ण कसे आहेत? सावळे आहेत, ते काळे आहेत. ते कृष्ण या शब्दाचा अर्थ म्हणे काळाच आहे. पण जेव्हा राधाराणी त्यांच्यावर आपली अंगकांती टाकून आली तेव्हा ते कसं झालं? वरची अंगकांती कशी झाली आता? सोन्यासारखी, गोरी गोरी पान, फुलासारखी छान. गोरा गोरा पान, फुलासारखं छान, दादा घरी एक गणपती हान. ऐकलंय? ऐकलंय. तर अशा पद्धतीने म्हणजे सर्टिफिकेट मी आणलंच नाही का? तुमचे सर्टिफिकेट दिले का सगळ्यांचे? हो, ओके. तर मग अशी अंगकांती धारण करून भगवान कृष्ण ह्या कलियुगामध्ये प्रकट झाले. आणि महाभाव श्रीमती राधाराणींचा धारण करून. मग श्रीमती राधाराणींचा महाभाव कोणासाठी? कृष्णांसाठी. आणि म्हणून राधाराणी हमेशा कृष्ण 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 पुकारत असतात. आणि इथे स्वतः कृष्णच कृष्ण 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 पुकारत असतात. राधाराणी कृष्ण कृष्ण पुकारतात आणि कृष्ण पण आता कृष्ण कृष्ण पुकारतात. कोणाच्या रूपामध्ये? गौरांग महाप्रभूंच्या रूपामध्ये. आणि कसे कृष्ण पुकारतात ते? नयनम गलदश्रुधारया वदनम गदगद हृदया गिरा पुलकर निचितम वपुकदा. नयनम गलद अश्रुधारया, अश्रूची धारा. अश्रूच्या आपल्या धाराने लागत असं एकदम थोडंसं येतं. कधी कधी अश्रू म्हणजे असं जास्त काही खूप दुःख नसतं किंवा जास्त काय असं इथून इथं आटून जातं. कधी कधी असे अश्रू, आता कलियुगामध्ये असं कोण खास अश्रू कोणासाठी काही ढाळत नाही. पण गौरांग महाप्रभूंच्या डोळ्यातून जे अश्रू निघायचे ते अश्रू कसे निघायचे माहिती आहे? पिचकारी मारल्यावर कसं इंजेक्शनाची पिचकारी मारतो अशी एकदम धार लागते अशी, तसे डोळ्यातून अश्रूंच्या अशा धारा पिचकारीसारख्या धारा निघायच्या. हे मी जेव्हा सुरुवातीला ऐकलं ते म्हटलं असं कसं काय पिचकारी बाहेर निघाली तुम्ही? मग तर बरं आहे. तर मग होळीचं आता आलेलेच, होळी पिचकारी नाही. ॲक्च्युली गौरांग महाप्रभू जेव्हा भगवंतांना बघायचे, जगन्नाथजीचं दर्शन करायचे, तेव्हा त्यांच्यामध्ये एवढं उत्कट प्रेम निर्माण व्हायचं की त्या प्रेमाचे अश्रू अशी बाहेर निघायचे, प्रेशरने बाहेर निघायचे आणि ते कंटिन्युअसली निघत राहायचे. असं व्हायचं गौरांग महाप्रभूंचं. तर मग ते गौरांग महाप्रभू राधाराणींची अंगकांती धारण करून या कलियुगामध्ये प्रकट झाले. राधाराणी म्हणते की आता सर्वांना तुम्ही कृपा प्रदान करा, सुदर्शन चक्र नाही उचलायचं. आणि म्हणून गौरांग महाप्रभूंचा एक मंत्र आहे, रूप गोस्वामी द्वारा रचित. नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरत विषय नमः. काय आहे? नमो महावदन्याय. वदान्य म्हणजे काय? दयाळू अवतार. महावदन्याय, दयाळूंपेक्षा जास्त दयाळू व्यक्ती. काय करताय ते? दया 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 दाखवताय म्हणजे काय करताय? कृष्ण प्रेम प्रदायते, कृष्णांचा प्रेम प्रदान करतात. एखाद्या व्यक्तीवर त्यांची कृपा झाली म्हणजे त्याला कृष्ण प्रेम त्याच्यामध्ये प्रकट होतो. कृष्ण प्रेम त्याच्या मनामध्ये, हृदयामध्ये जागृत होतं. नित्यसिद्ध कृष्ण प्रेम साध्य कबू नये, श्रवणादी शुद्ध चित्त करय उदय. भगवंतांचा, कृष्णांचा प्रेम आहे ते बाहेरून काहीतरी आत्मसात करण्याची गरज नाही आहे. तो प्रेम शिकण्यासाठी बाहेर कोर्स लावायची गरज नाही आहे. कुठून जाऊन मार्केटमधून 1 किलो कोर्स आणायची गरज नाही आहे. किंवा भगवंतासमोर उभे राहून नुसतं थूक लावून प्रेम आणायची गरज नाही आहे. ते नित्यसिद्ध, ते पहिल्यापासून आहे हृदयामध्ये. श्रवणादी शुद्ध चित्ते, श्रवणाने हृदय शुद्ध होईल.
काय श्रवणाने? भगवत कथा, कृष्ण कथा आणि कृष्ण कीर्तन श्रवण करून शुद्ध प्रेम जागृत होईल. कर ये उदय, उदय करेल, ते निर्माण नाही होणार, उदय करेल. उदय करेल म्हणजे पहिल्यापासून आहे, आता बाहेर येईल ते. त्यासाठी काय करायला पाहिजे? श्रवण करायला पाहिजे. तर अशा पद्धतीने गौरांग महाप्रभू हे कृष्ण प्रेम प्रदायते ये. कोण आहेत ते? कृष्णाय, इथेच कृष्ण आहेत, कृष्ण चैतन्य. हे आता कृष्ण चैतन्य रूपामध्ये, त्यांचं नाव आता काय आहे? श्री कृष्ण चैतन्य हे त्यांचं नाव आहे. तर गौरांग महाप्रभूंचं नाव काय आहे? श्री कृष्ण चैतन्य. हे नाव त्यांना त्यांच्या संन्यास दीक्षानंतर मिळालं. त्यांचं लहानपणाचं नाव काय होतं? त्यांचं वेगळ्या वेगळ्या लोकांनी वेगळं नाव ठेवलं होतं. आपल्याकडे ठेवतात नाही का? सोम्या, गोम्या, ढोम्या, गोट्या, पिंट्या, चिंटू, बंटी, बबली, बरोबर? तसे उटपटांग नाव, बंटी बबली नाव नव्हते त्यांची. काय नाव होते? जेव्हा त्यांचा जन्म झाला, आई त्यांची, जेव्हा घरासमोरच त्यांचं एक झाड होतं, निंबाचं झाड होतं. कुठलं निंबा झाड? कडुनिंबाचं झाड होतं, मोठं झाड होतं, अजूनही येते झाड ते, मायापूरला तुम्ही बघू शकता. त्या झाडाखाली त्या बसल्या होत्या आणि तेव्हाच त्यांचा प्रसव झाला आणि तेव्हा गौरांग महाप्रभू प्रकट झाले, त्यांना पुत्र रूपाने प्रकट झाले. त्या झाडाखाली होतं, जन्म झाला म्हणून नाव ठेवलं निमाई. निमाई नाव ठेवण्याचा अजून एक अर्थ आहे. काय? निंब कडू असतं. गौरांग महाप्रभूचा जन्म झाला त्याच्या अगोदर त्यांचे 8 अपत्य, 8 मुली जन्माला आल्या आणि लगेच त्यांचं निधन झालं. जन्माला यायच्या लगेच निधन व्हायचं, जन्माला यायच्या लगेच त्या निधन व्हायचं. आणि आत्ता हा मुलगा, त्याच्यानंतर 9वा मुलगा विश्वरूप, एक मोठा त्यांचा मुलगा होता अजून एक, आणि त्याच्यानंतर 10वा हा मुलगा झाला होता निमाई. मग याला पण जर असं काय गडबड होऊ नये किंवा अशी काही दुष्ट लागू नये, भुताटकी पिशाच कशी बाधा होऊ नये म्हणून असं नाव ठेवू. कुठलं? थोडं कडू नाव ठेवू. निंबू कडू आहे ना, म्हणून त्याच्या नावावर नाव ठेवलं निमाई. निमाई म्हटल्यावर भूत पिशाच काय येणार नाही त्यांच्याकडे, ही त्यांची मान्यता होती. आणि जेव्हा पंडितजी आले तिथे, त्यांनी जेव्हा त्यांची कुंडली बघितली, त्यांचे आजोबा जेव्हा आले तिथे, त्यांनी जेव्हा बघितली कुंडली, त्यांनी बघितलं की ह्या मुलाचा योग, यांची कुंडली भगवान विष्णूंच्या कुंडलीशी मिळते. विशेष योग आहे या मुलाचा, आणि त्याच्यामुळे हा मुलगा पूर्ण जगाचं भरण करेल, म्हणून याचं नाव ठेवू आपण विश्वंभर. काय नाव ठेवलं? विश्वंभर. त्यांच्या आजोबांनी नीलांबर चक्रवर्ती त्यांनी ठेवलं. पण त्यांच्या मोठ्या भावाचं काय नाव होतं? विश्वरूप. विश्वरूप आणि विश्वंभर याच्यामध्ये अंतर आहे. विश्वरूप मोठ्या भावाचं नाव आणि निमाईचं नाव काय आहे? विश्वंभर. पण ते दिसायला एवढे गोरे पाण होते की सगळे लोक त्यांना काय म्हणायचे? गौरांग. काय म्हणायचे? गौरांग. त्यांना गौरांग म्हणायचे, गोऱ्या रंगाचे ते गौरांग. आणि मग वैष्णव पद्धतीमध्ये सगळ्यांना प्रभू म्हणतो आपण. पुरुषांना काय म्हणतो? प्रभू. आणि स्त्रियांना काय म्हणतात? माताजी. एक शिष्टाचार. स्त्रियांना, एक स्त्री दुसरी स्त्रीला पण माताजी म्हणते, एक पुरुष दुसऱ्या माताजींना पण माताजी म्हणते, आणि एक पुरुष दुसऱ्या पुरुषला प्रभूजी म्हणतात, आणि माताजी पण त्यांना प्रभू म्हणतात. अशा पद्धतीने माताजी आणि प्रभूजी. मग बाकी सगळे प्रभू आणि एक महाप्रभू, जे सगळ्या प्रभूंचे प्रभू आहेत ते महाप्रभू. म्हणून गौरांग महाप्रभू, चैतन्य महाप्रभू हे त्यांचं नाव. आणि जेव्हा त्यांची संन्यास दीक्षा झाली तेव्हा त्यांचं नाव ठेवलं श्री कृष्ण चैतन्य. श्रीकृष्ण चैतन्य. मग हे श्रीकृष्ण चैतन्य कोण आहेत? हे राधा भाव धारण करून आलेत. राधा राणी पण आहेत आणि कृष्ण पण आहेत, म्हणून म्हणतात श्रीकृष्ण चैतन्य, राधा कृष्ण नाही अन्य. राधा कृष्ण, जे राधा कृष्ण सुरुवातीला
एक भगवान कृष्ण होते, एकले ईश्वर कृष्ण. पण जेव्हा त्यांनी आपला विस्तार केला श्रीमती राधाराणींमध्ये, स्वतःचा विस्तार केला, श्रीमती राधाराणी त्यांची अंतरंगा शक्ती आहे. पण हे एकटे कृष्ण दोन झाले, कोण? राधा कृष्ण. पण आता लीला करण्यासाठी परत हे दोन एक झाले. कोणाच्या रूपामध्ये? गौरांग महाप्रभूच्या रूपामध्ये. आणि इथे येऊन भक्ताची भूमिका बजावून लीला करतात. ही झाली आजच्या प्रवचनाची प्रस्तावना. आता आपण प्रवचन सुरुवात करू. तुम्ही तयार आहात ना? जोपर्यंत बाहेरच्या आतमध्ये येत नाही तोपर्यंत प्रवचन संपणार नाही आज. आले संपवण्यासाठी आले म्हणजे याचा अर्थ अजून कोणला संपवायचं या आतमध्ये. तर मग हे गौरांग महाप्रभू यांचं हे जेव्हा प्रकट झाले तेव्हा त्यांच्या आईचं नाव शचीमाता आणि वडिलांचं नाव जगन्नाथ मिश्रा. जगन्नाथ मिश्रा यांना एक पहिल्यांदा अपत्य होतं, त्यांचं नाव आहे विश्वरूप. पण विश्वरूप लहानपणापासूनच भक्तीमध्ये तल्लीन होते. एकदम सोबर मुलगा आणि मर्जीवान मुलगा आणि अजिबात उटपटांग गोष्टी करणार नाही. त्याला खेळण्यामध्ये असा काही रस नाही आहे. लहानपणापासून शास्त्रामध्ये पारंगत मुलगा, अभ्यासामध्ये निपुण आणि हुशार मुलगा. बोलेल पण तर एकदम मोठ्या व्यक्तीसारखा. तुम्ही कधी कधी असे लोक बघितलेत? लहान मी बघितलेत काही काही मुलं, एकदम लहान मुलं की जे लहान आहेत पण त्यांच्यामध्ये मॅच्युरिटी एवढी आहे मोठ्या माणसांसारखी. बघितलं तुम्ही काही काही लोक असे तुम्हाला बघायला भेटतील. असे होते ते लहानपणापासून. आणि त्यांचा शास्त्र अध्ययन एवढं गाढा होता की घरच्यांना भीती वाटायची की हा एवढा शास्त्राचा अभ्यास करतोय, जिथे ज्ञान येतं तिथे वैराग्य पण येतं. आणि हा जर कधी घर सोडून गेला तर ही त्यांना भीती होती. आणि शेवटी मग त्यांना पुढचं एक अपत्य झालं आणि ते म्हणजे गौरांग महाप्रभू. जेव्हा गौरांग महाप्रभू प्रकट होणार होते, जेव्हा शचीमाता, ते एक दिवशी जगन्नाथ मिश्रा शचीमाता अशी विश्राम करत होती आणि शचीमातेला अचानक तिला एक असं एक दृष्टांत मिळालं, एक स्वप्नासारखं वाटलं की भगवान कृष्ण माझ्या हृदयामध्ये प्रकट झालेत आणि माझ्या हृदयामधून ते जगन्नाथ मिश्राच्या हृदयामध्ये प्रकट झाले आणि तिथून ते माझ्या गर्भामध्ये प्रकट झालेत, असं त्यांना भास झालं. या सेम अशाच पद्धतीचं वर्णन कृष्ण लीलेमध्ये येतं की भगवान कृष्ण हे देवकीच्या अगोदर आणि वसुदेवांच्या हृदयामध्ये प्रकट झाले, मनामध्ये प्रकट झाले, नंतर ते हृदयामध्ये प्रकट झाले आणि हृदयातून ते गर्भामध्ये प्रकट झाले. सगळ्यात अगोदर भगवान मनामध्ये प्रकट व्हायला पाहिजे. मनात जेव्हा भगवंत प्रकट होतात म्हणजे मन पूर्णपणे कृष्ण भावना भावित होतं, मन पूर्णपणे कृष्णांमध्ये तल्लीन होतं, तेव्हा ते कृष्ण हृदयामध्ये प्रकट व्हायला वेळ लागत नाही. मग जर भगवंत हृदयामध्ये आहेतच ते, पण आपल्यासाठी सध्या अदृश्य आहेत, त्याचा आपण एक्सपिरियन्स नाही करू शकत. कधी वाटतं सकाळी उठल्या असा परमात्मा आहे परमात्मा, किंवा कदाचित तुम्ही असं कदाचित घाईमध्ये आंघोळ केली, तयारी करून कुठेतरी निघाले शॉपिंगला किंवा कुठेतरी निघाले, बाहेर निघाल्यानंतर अचानक तुम्हाला आठवलं अरे परमात्मा राहूनच गेला. अचानक मेकअप करता काढून ठेवला होता त्याला बाहेर. कधी स्मरणसुद्धा होत नाही परमात्मा आहे की काय, ठाऊलच नाही त्याची. तर ते परमात्मा प्रकट होतात, प्रत्यक्ष रूपामध्ये परमात्मा प्रकट होतात. मग मनामध्ये प्रकट झालं तर हृदयामध्ये त्यांचं प्राकट्य जाणवतं. मग हृदयामध्ये ते आहेत ऑलरेडी, ते जाणवणं आपल्या हातात नाही आहे, पण मनामध्ये भगवंतांना प्रकट करणं हे आपल्या हातामध्ये आहे का? आहे. कसं? मनात कृष्ण कसं प्रकट करू शकतो आपण?
सांग संदीप. हां, नामस्मरण करून. बरोबर सांगितलं संदीपने. अजून संदीपचे पप्पा सांगतील आता. हां, सांगा. यांनी सांगितलं नाही सांगायचं, दुसरं सांगायचं तुम्ही. ते झालं सांगितलं. चिंतन करायचं. काय चिंतन करायचं? हां, म्हणजे नामचिंतन त्याने सांगितलं. दुसरं नवीन सांगा काहीतरी. लीलांचं श्रवण किंवा लीलांचं स्मरण, मनामध्ये स्मरण करायचं लीलांचं. भगवंताच्या लीला आहेत ज्या पण तुम्हाला फेवरेबल वाटतात त्या. अजून वैष्णवाच्या संघामध्ये आपण श्रवण करतो, पण श्रवणामध्ये पण चिंतन होतं. श्रवणामध्ये चिंतन कसं होतं? जर आपण एकाग्रतेने ऐकत असेल तर ते जे शब्द आहेत, ती जी लीला आहे त्याच्याविषयीच थॉट्स असतात, त्याच्याविषयीच स्मरण असतं, बाकी ठिकाणी नसतं. आणि जेव्हा अचानक मन भरकटतं कुठेतरी, बाकीचे विचार पटकन येऊन जातात, तेव्हा मात्र श्रवणाकडे लक्ष नसतं आणि आपण म्हणतो अरे काय 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 सांगितलं, तो पॉईंट पटकन मिस होऊन जातो. होतं ना असं? श्रवणामध्ये सुद्धा, सत्संगामध्ये सुद्धा भगवंताचं प्राकट्य पहिलं मनामध्ये होतं आणि मग हृदयामध्ये. आणि मग जगन्नाथ मिश्र पण आले. ते म्हटले की मला पण असं स्वप्न पडला की माझ्या पण ते मनात प्रकट झाले, हृदयात प्रकट झाले आणि तुझ्या गर्भामध्ये स्थानांतरित झाले. आणि मी तुला हे सांगणारच होतो, एवढं तू पण सांगितलं, म्हणजे नक्कीच भगवंताची काहीतरी इच्छा आहे. आणि जेव्हा भगवान कृष्ण त्यांच्या गर्भामध्ये त्यांनी आश्रय धारण केला, त्यावेळेस शची मातेचं तेज हे वाढायला लागलं, त्याचं सौंदर्य वाढायला लागलं. आणि एक जी तिथे ते राहायच्या तिथे अचानक एक विलक्षण एक प्रकाश वाटायला लागला. आणि अजून गोष्टी अशा घडल्या की जगन्नाथ मिश्र हे ब्राह्मण होते आणि असा काही त्याचा व्यवसाय नव्हता. ब्राह्मण व्यक्ती फक्त पूजापाठ करायचे, लोक दान वगैरे द्यायचे, त्याच्यावर चालायचं. पण आता मात्र असं घडलं की लोक अगोदर ते दान भिक्षाटन करायला जावं लागायचं. आता लोक स्वतःवरून त्यांच्या घरी यायचे आणि त्यांना काहीतरी दान दक्षिणा देऊन द्यायचे. आणि हा त्यांना आश्चर्य वाटलं की अरे असं कसं होतं, लोक येतात आमच्याकडे. आणि जेव्हा भगवान कृष्ण गौरांग महाप्रभू त्यांच्या गर्भामध्ये होते तेव्हा देवतागण यायचे अदृश्य रूपामध्ये आणि भगवान कृष्णांना गौरांग महाप्रभूंना प्रार्थना करायचे, पुरुषोक्त प्रार्थना अर्पण करायचे, नमन करायचे आणि प्रार्थना करून निघून जायचे. याची चाहूल त्यांना कधी कधी त्यांच्या घरामध्ये व्हायची. कशी की कधी कधी त्यांना घरात असा छान 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 असा पैंजणाचा आवाज यायचा. आणि शचीमाता सांगायची जगन्नाथ मिश्रांना की अहो बघा इकडे आवाज येतोय, कसला तरी काहीतरी आहे बघा, इकडे आवाज येतोय, छान 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 आवाज येतोय. आणि ते इकडे तिकडे शोधायचे, त्यांना कुठेच काही दिसत नव्हतं. मग जगन्नाथ मिश्रा म्हणायचे हां कदाचित आपले जे गोपाळजी आहेत, घरातले गोपाळजी वगैरे आहेत, ते लहान आहेत ना गोपाळजी, ते चालत असतील, त्यांच्या पैंजणाचा आवाज येत असेल असे ते म्हणायचे. आणि कधी कधी त्यांना देवतागण जेव्हा अदृश्य रूपामध्ये जायचे तेव्हा कधी कधी ते दृश्य रूपामध्ये पण यायचे आणि त्यांची सावली पडलेली दिसायची घरामध्ये. आणि जेव्हा सावली दिसायची तेव्हा ते घाबरायची, ते म्हणले अरे बघा भूत 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 भूत. आणि मग ते मोठ्याने काय म्हणायचे हरी हरी, नाही म्हणणार मला, हरी हरी. भूत घालवायचं आहे का? नाही घालायचं, राहू द्या म्हणा हरी 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 असे म्हणायचे. जेव्हा ते म्हणायचे हरी हरी तेव्हा ते देवतागण खूप हसायचे आणि ते मजा करायचे. ते होते अरे बघा हे घाबरले आम्हाला, त्यांना वाटलं की भूत आहे. आणि मग ते अदृश्य व्हायचे, त्यांना दिसत नव्हते. कधी कधी त्याचे पायाचे ठसे दिसायचे. अशा पद्धतीने शचीमातेच्या घरात सगळं चहलपहल सुरू होती. पण एक समस्या झाली होती की महिने एका पाठोपाठ एक चालत होते. 1 2 3 4 8 9 10 11. जेव्हा 9च्या नंतर जायला लागले तेव्हा मात्र समस्या व्हायला लागते. अरे बापरे, डिलिव्हरी व्हायला पाहिजे, मुलगा बाहेर यायला पाहिजे, प्रसव व्हायला पाहिजे. पण मुलगा बाहेर यायला तयार नाही, प्रसव व्हायला तयार नाही. आणि तिला चिंता पडली
की काय व्हायचं काय व्हायचं. 11वा महिना झाला, 12वा महिना झाला, त्यांनी ज्योतिषाकडे दाखवलं, त्यांचेच आजोळी नीलांबर चक्रवर्तीकडे, आणि त्याने म्हटलं की हा मुलगा योग्य तिथीची वाट बघतोय जन्म घेण्यासाठी. म्हणजे जन्म घेणं हे त्यांच्या कंट्रोलमध्ये आहे ना. आपण कधी असं म्हटलं होतं की थांबा गर्भामध्ये नंतर जाऊ बाहेर, पण आजकाल कोणी असं म्हटलं पण ना नंतर बाहेर जाऊ, तर डॉक्टर त्याला कैची मारून टाकतील आणि बाहेर कोण येईल, चला हॅपी बर्थडे. कसं काय हॅपी बर्थडे येतो, फाडून बाहेर काढायचं आणि मध्ये हॅपी बर्थडे, कुठला तिथी काय. ठीक आहे, पण तरी पण त्याला पण काहीतरी पर्टिक्युलर वेळ लागते. असं कधी पण कोण पण फाडून नाही काढू शकत, डॉक्टर असं नाही करू शकत कधी. तर 13वा जेव्हा महिना होता त्यावेळेस ह्या कुठला महिना असतो, फाल्गुन, हो, गौर पौर्णिमेचा महिना कुठला असतो, फाल्गुनच ना. हां, फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला, फाल्गुन पौर्णिमेला ते संध्याकाळच्या वेळेस, चंद्र उदयाच्या वेळेस प्रकट झाले. तेव्हा त्यांचा प्राकट्य झाला, तेव्हा त्यांचा जन्म झाला आणि ते गर्भातून प्रकट झाले. तर भगवंत जेव्हा गर्भातून प्रकट होतात तेव्हा साधारण मुलासारखे नाही, बाळासारखे नाही होते. साधारण बाळाला ज्याचा जन्म होतो त्याला प्रसव वेदना सहन करावे लागतात, त्याला खूप त्रास होतो, तसं नाही होत. भगवंत डायरेक्टली प्रकट होतात बाहेर, पर्सनल रूपामध्ये समोर प्रकट होतात. आणि जेव्हा ते प्रकट झाले तेव्हा चंद्रग्रहण लागला होता. चंद्र उगवत होता पण त्याला ग्रहण लागला होता आणि त्यामुळे अशुभ वातावरण होतं. चंद्रग्रहणाने अशुभ वातावरण तयार होतं, अशुभ शक्ती जास्त प्राबल्य करते त्यावेळेस, आणि त्यामुळे सगळे लोक अशुभपणा नष्ट करण्यासाठी केवळ आणि केवळ एकच गोष्ट करू शकतात. चंद्रग्रहणाच्या वेळेस अशुभ कार्यामध्ये कुठल्याही प्रकारचं शुभ कार्य, मंत्रविद्या, कुठलाही प्रवेश, मुहूर्त काहीच करू शकत नाही आहे. फक्त एकच कार्य केलं जातं शुद्ध होण्यासाठी, ते म्हणजे हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण महामंत्राचा जप करू शकत. आणि सगळे लोक नवद्वीपमधले केवळ हरे कृष्ण महामंत्र जप करत होते. आणि काही ब्राह्मण होते ते गंगेमध्येच उभे होते आणि डुबक्या मारत होते. का? गंगा पवित्र नदी स्नान करत होते. चंद्रग्रहण होता आणि म्हणून महाप्रभू प्रकट झाले निमाईच्या रूपामध्ये. प्रकट होतानाच त्याने युगधर्म स्थापन केला. काय होतं युगधर्म? हरिनाम संकीर्तन. आणि लोक महाप्रभू प्रकट होण्याच्या अगोदरच, येण्याची चाहूल असतानाच चंद्रग्रहणाच्या वेळेस सगळे हरिनाम उच्चारण करत होते. सगळं कार्य सोडून फक्त एकच कार्य करत होते, हरिनाम उच्चारण. मग आपले वैष्णव कवी कृष्णदास कविराज गोस्वामी चैतन्य चरितामृत नावाच्या ग्रंथात काय म्हणतात? ते म्हणतात की चंद्राला ग्रहण का लागला? ते म्हणतात कारण इथे गौरचंद्रांचा उदय झाला आणि गौरचंद्र उदय झाल्यामुळे त्या चंद्राची काहीच गरज नाही आता, म्हणून त्याला ग्रहण लागला असं म्हणतात. का? कारण तो चंद्र शीतलता प्रदान करतोय, पण त्याच्यापेक्षा जास्त शीतलता प्रदान करणारे हे गौरचंद्र आहेत. ते प्रत्येकाच्या जीवनामध्ये शीतलता निर्माण करतील. चंद्र वातावरणामध्ये शीतलता निर्माण करू शकतो, पण गौरचंद्र जीवनामध्ये शीतलता निर्माण करतात. सूर्य चंद्र जीवनात शीतलता निर्माण नाही करू शकत. त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील, त्या पद्धतीने आचरण असतील, त्या पद्धतीने कर्म असतील. पण भगवान आपल्या जीवनाची महादावाग्नी नष्ट करू शकतो. महादावाग्नी काय? दावाग्नी माहिती आहे? दावाग्नी काय असतं? वणवा असतो. वणवा कधी बघितला? वणवा शेतात जंगलात बघितला? प्रत्यक्ष बघितला? प्रत्यक्ष किती मस्त असतो तो. विजू नाही शकत तो वणवा. एकदा लागला की तो आउट ऑफ कंट्रोल असतो.
आणि त्याच्यामध्ये जर त्याच्या कचऱ्यात जर कोणी सापडला, नाही वाचणार. प्राणी किती जंगलामध्ये जे वणवा लागतो तो गवत पण असं असतं आणि हवा पण अशी असते की असं जळजळ पेटत जातं ते. तसं प्रत्येकाच्या जीवनामध्ये वणवा लागलाय, वणवा. कोण आग लावतं काय माहिती नाही, वणव्यात कोण, जंगलात कोण आग लावतं काय माहिती, पण लागते खरी. तसे या जीवनामध्ये अशी आग लागले, सगळ्याच गोष्टीची आग लागले. आणि शेवटी या वनवामध्ये आपण जीवनभर जळतो आणि नंतर मेल्यानंतर पण जळतो, आहे की नाही? असं जीवन आहे. आणि म्हणून ही महादावाग्नी नष्ट करण्यासाठी, जीवनामध्ये शीतलता देण्यासाठी गौरचंद्र यांची शरण ग्रहण केली पाहिजे. यांचा आशीर्वाद घेणं गरजेचं आहे. आशीर्वाद घेण्यासाठी नमन करावं लागेल की नाही, प्रणाम करावं लागेल की नाही आशीर्वाद घेण्यासाठी? नाही तर असं जायचं आपण देवा आशीर्वाद, असा आशीर्वाद असतं मिळत. आशीर्वादासाठी नम्र व्हावं लागतं. स्कूलमध्ये जाऊन असं म्हणतो का आपण सरांना, हो सर तुम्ही काय शिकवलं आम्हाला, बरोबर शिकवा, असं म्हणतो का? म्हणू शकत नाही ना. हां, नम्रता पाहिजे तिथे, शरणागती पाहिजे. तर गौरांग महाप्रभूंची शरण ग्रहण केली पाहिजे आपण. मग हे गौरांग महाप्रभू जेव्हा प्रकट झाले, तो चंद्रग्रहणाचा वेळ होता आणि सेम तिथी एवढ्या वर्षानंतर आत्ता आले परवाचा दिवस. चंद्र उगवताना चंद्रग्रहण लागणार आहे आणि ती जी तिथी आहे महाप्रभूंच्या प्राकट्याची तिथी आहे. गौरांग महाप्रभू की जय. ते गौरांग महाप्रभू प्रकट झाले. मग त्या दिवशी आपण काय केलं पाहिजे? गौरांग महाप्रभू प्रकट झाले तेव्हा काय केलं होतं त्यांनी? सगळ्यांनी हरिनाम कीर्तन केलं होतं. आपण काय करणार? आपण पण कीर्तन करणार. जास्तीत जास्त नावाचा जप करा, जास्तीत जास्त हरिकृष्ण महामंत्राचा जप करा. टार्गेट ठेवू शकतो, 64 माळ जप करणार मी आज. मी म्हणजे तुम्ही प्रत्येकजण ठेवा असं म्हणजे तुम्ही मला हां प्रभूजी बरं आहे तुम्ही करा. 64 माळा जप एक टार्गेट ठेवू शकतो. आणि उपवास, साधा सिंपल उपवास. मी मागच्या सांगितलं तुम्हाला, एकदम साधा उपवास करायचा आहे, फक्त निर्जल, बाकी काहीच नाही करायचं. काही खाण्यापिण्याचे टेन्शन नाही, झंझट नाही, काही नाही. फक्त एक साधा सिंपल निर्जल उपवास करायचा. आणि संध्याकाळी चंद्रोदय झाल्यानंतर उपवास सोडायचा. चंद्रोदय झाल्यानंतर स्नान करून कपडे वगैरे चेंज करून मग प्रसाद, मग कुकिंग करायला सुरुवात करू शकता तुम्ही, ग्रीन आहे तिथलं तर, आणि मग जाऊन प्रसाद घेऊ शकता. चंद्रग्रहणामध्ये स्वयंपाक करू नये, चंद्रग्रहणामध्ये खाऊ नये, चंद्रग्रहणामध्ये झोपू नये, चंद्रग्रहणामध्ये काहीच करू नये. फक्त एकच कार्य करू शकता, हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. भुसावळला मंदिरामध्ये संध्याकाळी कीर्तन आहे 4:30 ते 8:30 संध्याकाळी. आणि 4 तारखेला गौरांग महाप्रभूंचा उत्सव सेलिब्रेशन आहे रामानंद हॉल. मागच्याच तुम्ही आले होते त्याच ठिकाणी. सर्वांना त्याचं आमंत्रण आहे. 4 तारखेला मोठा उत्सव आहे. अशा पद्धतीने महाप्रभू प्रकट झाले आणि त्याने हरिनाम संकीर्तन पूर्ण भारतभरामध्ये याचा प्रचार केला. आणि तोच संदेश घेऊन प्रभुपादांचे चैतन्य महाप्रभूंचे विशेष सेनापती भक्त प्रभुपाद अभय चरणारविंद भक्तिवेदांत स्वामी प्रभुपादजी प्रकट झाले. आणि प्रभुपादांनी हा मंत्र, ही हरिनाम संकीर्तन पूर्ण जगभरामध्ये याचा प्रचार केला. आणि महाप्रभूची भविष्यवाणी होती ती सत्य केली. महाप्रभूची काय भविष्यवाणी होती?
पृथ्वी ते आछे जत नगरादि ग्राम सर्वत्र प्रचार होई बे मोर नाम. पृथ्वी ते आछे जत, पृथ्वीमध्ये पृथ्वीवर जिथे जिथे ज्या ज्या ठिकाणी नगर नगर ग्राम ग्राममध्ये काय होईल, सर्वत्र प्रचार होई बे, सगळ्या ठिकाणी प्रचार होईल मोर नाम, हरिनाम संकीर्तनाचा प्रचार होईल. कोण करेल पण ते, तेव्हा मोठी चिंता होती की कोण करेल कोण करेल कोण करेल. पण त्यांचे एक विशेष सेवक आले भक्तिवेदांत स्वामी प्रभुपादजी आता काही वर्षापूर्वी, आणि त्याने जगभरामध्ये इस्कॉनची स्थापना करून त्याद्वारे प्रचार केला. आपल्याला एकदम सोपा मार्ग करून दिला आहे. भक्तांचा संघ आहे, कथा आहे, कीर्तन आहे, एकत्र येऊन हरिनाम संकीर्तन आपण केलं पाहिजे. अशा पद्धतीने एक चांगली संधी आपल्याला उपलब्ध आहे. जगद्गुरु श्रील प्रभुपाद की. तर सर्वांनी मनामध्ये आपण तयार राहा, मनाला प्रिपेअर करा, आणि मनामध्ये अगोदर भगवंतांना स्थान दिल्यानंतर भगवंत हृदयामध्ये आपोआप प्रकट होते. आपण प्रयत्न करू शकतो, एक्स्ट्रा माळा जप करू शकतो. हरे कृष्ण. कोणाचा काय प्रश्न आहे? हां. विचार करतात की राधाराणी मला पाहून का खुश होत आहे, तर त्यासाठी ते अवतार घेतात. त्याच्यानंतर दुसरं कारण, राधाराणी एक गौरवर्णीय आहे, तर तो एक भाव म्हणजे महाभाव तो घेऊन करतात. आणि त्याच्यानंतर तिसरं कारण, माझ्यामध्ये काय कृष्ण माझ्यामध्ये काय एवढं की मला पाहून राधाराणी खुश होतात. 3 कारण. राधाराणी मला पाहून का खुश होतात, आणि राधाराणीला काय एवढा आनंद होतो, आणि त्यांचं महाभाव रस त्यांना आस्वादन करायचं होतं. ओके 3. हां, तुम्ही जप झाला अजून थांबा बाकीच्यांना. हां सांगा, तुम्ही त्यांना मदत केली ना, तुम्ही सांगा आता. सोन्या माताजी बोला पटकन. बाह्य कारण सांगा, महाप्रभू प्रकट होते बाह्य कारण. हां, युग धर्म स्थापना करण्यासाठी. हे बाह्य कारण नाही, ते अंतरंग कारण आहे. कोण सांगेल बाह्य कारण? हां, अजून कोण सांगेल बाह्य कारण? हां सांगा. विस्फुतीमध्ये सांगतायत थांबा, विस्फुतीमध्ये सांगतायत. हां सांगा माताजी. विश्वाचं भरण करणारे विश्वंभर. मग काय सांगितलं तुम्ही? त्याचं नाव सांगितलं. ओके, अजून? कडवटपणा निघण्यासाठी नाही. हां, दुष्ट नाही लागली पाहिजे म्हणून कडू नाव ठेवलं निमाई. निमाई विश्वाचं भरण करण्यासाठी नाही. ते आले बघा, त्यांना वाटलं त्यांच्या गौरांगची गोष्ट. तुमचं गौरांग नाही, गौरांग महाप्रभूंची गोष्ट करते. हां, ओके बरोबर आहे. पण याला अजून कोण सांगेल व्यवस्थित की नक्की काय? तुम्ही होते का क्लासमध्ये? हां, मग क्लासमधले जे आहेत त्यांनाच विचारतात ते, कारण क्लासच्या बेसवर उत्तर द्यायचं आहे. हां, महाप्रभूचं कोणी सांगेल? हां सांगतो. तुझं नाव काय? हां सांग.
हां, किती गोरे होते? वितळा सोनं. वाव, सुंदर सुंदर, टाळा टाळा, छान उत्तर होतं. हां, अजून कोण सांगेल? काय चर्चा केली आपण? काळेमध्ये सांगा. प्रभूची आपले जे कृष्ण आहे गौरांग महाप्रभू ते आपल्या मनामध्ये निर्माण झाले, मनामध्ये आपला भाव निर्माण झाला पाहिजे तेव्हा ते आपलं हृदयात आहे, पण ते तेव्हा प्रगट होता. आपल्या मनामध्ये जर तसा भाव निर्माण केला आपण तर आपल्या हृदयात आहे, पण तेव्हा त्याला आपला जो आनंद भेटत आहे तेव्हा तो भेटतो. आणि भगवंत समजा 1,80,00,000 लाख वर्ष लागतात प्रगट होण्यासाठी. तर आपण खूप भाग्यवान आहे की आपल्या आधीचं जे नरगोपरी आहे तेव्हा ते स्वतः कृष्ण म्हणून प्रगट होऊन गेले, आणि आता 500 वर्षाच्या आधी समजा गौरांग महाप्रभू प्रगट होऊन गेले. तर आपण खूप भाग्यवान आहेत. आपण त्यांची कृपा प्राप्त करण्यासाठी सत्संग करू शकतो, नामसंकीर्तन करू शकतो, सेवा करू शकतो. तर हे आपलं खूप मोठं भाग्य आहे. त्याला आपण वा वा, तुम्ही ते पूर्ण प्रवचन देऊन टाकला. जय हो, छान, नाईस. ओके, अजून कोण सांगेल? बोला माताई, तुम्ही काय ऐकलं? ओके, अजून कोणाला काय सांगायचं आहे बाहेर? ठीक आहे, खूप खूप धन्यवाद. करताल कोण असेल? करताल तिथे करताल असेल, आणलंय करताल, कोणतरी एकाने करताल वाजवा. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे ट्यून व्यवस्थित ऐका. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे 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 कृष्णा Krishna Hare Krishna
कृष्णा कृष्णा हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण हरे राम राम हरे कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे हरे कृष्णा कृष्णा हरे राम राम हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम
कृष्णा कृष्णा हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा। बोलो बोलो जोर से। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे हरे। जोर से तालियों के साथ। हरे कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे हरे। जय गौरनिताय 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 जय गौरनिताय। जय गौरनिताय 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 जय गौरनिताय। प्रभुपाद जय प्रभुपाद। निताय गौर हरि बोल निताय गौर हरि बोल। श्री श्री राधा मुरलीधर भगवान की, ताई गौर चंद्र भगवान की, जगत गुरु श्रील प्रभुपाद की, गौर प्रेमानंदे। महाप्रसादे गोविंदे नाम ब्रह्मणे वैष्णवे स्वल्प पुण्यवतं राजन् विश्वासो नैव जायते शरीर अविद्या जड़ेन्द्रियता है का जीव फैले विषय सागरे तार मध्य जीवा अति लोभमय सुदुर्मति ताक जेता कठिन संसारे कृष्ण बड़ दयामा करिबारे जीवा जा स्वप्रसादन दिलो भाव से अन्नामृत पावो राधा कृष्ण गुण गावो प्रेमदा को श्री चैतन्य निताय श्री श्री भगवत महाप्रसाद की।